रोज रोज एकाच पद्धतीच्या भाज्या खाऊन कंटाळा येतो आणि अशातच जर घरामध्ये दोडका गवार यासारख्या भाज्या असतील तर कुणालाही नकोच वाटतं। पण आज आपण गवारीची भाजी अगदी अस्सल गावरान पद्धतीने एकदम चमचमीत अशी बनवणार आहोत, जी गवार आवडणारे देखील बोटं चाखून खातील। अगदी झटपट बनवून तयार होते। सकाळी घाईच्या वेळी टिफिनसाठी देखील तुम्ही ही भाजी अवश्य बनवू शकता। चला तर मग। नमस्कार, मी पूजाज मॅजिक किचनमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं गोड खमंग आणि खुसखुशीत स्वागत। तर आज आपण बघणार अस्सल गावरान पद्धतीने चमचमीत अशी गवारीची भाजी। ही भाजी बनवण्यासाठी इथे मी 200 ग्रॅम इतकी गवार घेतली आहे। अगदी फ्रेश आहे आणि कोवळी आहे। अस्सल गावरान पद्धतीने बनवायची आहे तर गावरान गवार घ्या, म्हणजे चव खूप छान लागते। तिच्या शेंगा या पद्धतीने चपट्या असतात आणि छोट्या असतात आणि जी हायब्रिड गवार असते तिच्या शेंगा थोड्या जाडसर आणि मोठ्या लांबट असतात। त्यामुळे ही अशी गावरान पद्धतीची गवार निवडून घ्यायची आणि ती आता निवडून घेण्यासाठी मागचा आणि पुढचा भाग काढून टाकायचा आणि तिचे असे मोठे तुकडे करून घ्यायचे आहे। तिला शिरा असतात त्यामुळे त्या शिरा देखील काढायच्या, पण ही गवार जास्तच कोवळी आहे त्यामुळे हिला शिरा नाही। या पद्धतीने मी सर्व गवार निवडून घेतली आहे आणि पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊन पुन्हा पाण्यामध्ये ठेवून दिली आहे, कारण हिला खाज यायला नको त्यासाठी। आता गॅसवर एक कढई ठेवली आहे, त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचं। तेल छान गरम झालं की यामध्ये ही जी गवार आहे पाण्यातली ती पाण्यातनं काढून यामध्ये टाकून घ्यायची आणि छान फ्राय करून घ्यायची आहे। त्यासाठी यावरती थोडीशी हळद टाकायची, पाव छोटा चमचा इतकी, आणि गवारी पुरतच म्हणजे अर्धा चमचा इतकं मीठ टाकून घेतलं आहे आणि छान अशी मध्यम आचेवरती ही गवार तेल आणि हळद मिठामध्ये छान परतून घ्यायची आहे। या पद्धतीने कुठलीही भाजी तेला मिठामध्ये जर परतून घेतली तर खूप छान चव लागते तिची। त्यामुळे ही अशी मस्त परतून घ्यायची आहे, हलके डाग येईपर्यंत परतून घ्यायची आहे। याच्यातलं पाणी देखील निघून जाईल आणि छान परतल्या जाईल। तोपर्यंत आपण एक वाटण बनवून घेऊ। त्यासाठी इथे 2 चमचे इतके सुकं खोबरं घेतलं आहे किसलेलं आणि 8-10 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत, त्या छान ठेचून घ्यायच्या। ठेचून घेतल्याने खूप छान चव लागते। तुम्ही मिक्सरला देखील बारीक करू शकता। हे बारीक करून घेतलं आहे। इकडे आपली गवार देखील छान भाजून झाली आहे, छान डाग पडले आहे। ती आता प्लेटमध्ये काढून घेऊ आणि पुन्हा त्याच कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा इतकं तेल टाकून घ्यायचं। तेल इच्छेनुसार कमी अधिक करू शकता। यामध्ये हिंग, जिरे, मोहरीची खमंग अशी फोडणी करून घ्यायची। फोडणी खमंग झाली की कुठलीही भाजी छान खमंग अशी लागते आणि गॅसची फ्लेम आता लो करायची। यामध्ये आता कांदा टाकून घ्यायचा आहे। एक छोट्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे। कांदा खूप जास्तही वापरायचा नाही आणि कांद्यापुरतं यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे कांदा सॉफ्ट होईल। गवारीसाठी आपण अगोदर मीठ वापरलेलं होतं, मीठ जास्त होऊ नये त्यासाठी जरा जपून वापरायचं आणि कांदा सॉफ्ट होण्यासाठी लो आचेवर म्हणजे लो फ्लेमवरतीच हा परतवून घ्यायचा आहे, छान सॉफ्ट होईल। आता यामध्ये मसाले टाकून घेऊ। 1 चमचा इतकी धने पावडर टाकली आहे, 1 ते 1.5 चमचा इतकं लाल तिखट टाकलं आहे आणि 1 छोटा चमचा इतका कांदा लसूण मसाला टाकला आहे आणि यामध्ये आपण जे वाटण बनवलेलं होतं लसूण आणि खोबऱ्याचं ते टाकून घ्यायचं आणि लो फ्लेमवरतीच हे मसाले छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे, म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर देखील छान येईल आणि जो लसूण आहे खोबरं आहे त्याचा देखील कच्चेपणा निघून जाईल। आता छान परतून झालं आहे, तेल सुटू लागलं आहे, म्हणजे आपले मसाले छान फ्राय झाले आहे। यामध्ये आपण ज्या फ्राय करून ठेवलेल्या गवार होत्या त्या टाकून घ्यायच्या आणि पुन्हा मसाल्यांमध्ये ही गवार मिनिटभर परतून घ्यायची, म्हणजे आणखीन छान चव लागेल। गवार आपली अगोदरच सॉफ्ट झालेली आहे, आपण छान डाग पडेपर्यंत परतून घेतली आहे आणि कोवळी देखील होती, त्यामुळे हिला जास्त परतवण्याची किंवा शिजवण्याची गरज नाही। आता यामध्ये गरम पाणी ॲड करून घ्यायचं। तुम्हाला जर रस्सा भाजी हवी असेल, कितपत पातळ किंवा घट्ट हवी त्यानुसार पाणी ॲड करून घ्यायचं। तुम्हाला जर ही टिफिनसाठी बनवायची असेल तर पाणी अगदी कमी ॲड करा। मला ही भातासोबत आणि भाकरीसोबत देखील खायची आहे, त्यामुळे मी 1 ग्लास पाणी ॲड केलं आहे आणि आता झाकण ठेवून याला लो फ्लेमवरती छान 5 मिनिट शिजू द्यायचं आहे। कोवळी होती गवार आणि परतलेली होती त्यामुळे अगदी लवकर शिजली। चेक करून बघू, अगदी मस्त मौसूद शिजलेली आहे, अगदी मस्त छान चव लागणार आहे। झाकण उघडल्याबरोबर छान सुगंध येत आहे। आता यामध्ये 2 चमचे इतका भाजलेल्या दाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे, सगळ्यात शेवटी टाकायचा, म्हणजे आता आपली भाजी छान दाटसर होईल आणि छान टेस्ट येईल। दाण्याचा कूट टाकल्यानंतर पुन्हा 1 ते 2 उकळी येऊ द्यायची लो फ्लेमवरती। छान तरी देखील सुटले आहे
वरून थोडीशी कट केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची। आहा, मस्त अशी आपली गावरान पद्धतीची झणझणीत आणि चमचमीत अशी गवारीची भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला जर मस्त अजून दाटसर हवी असेल, पाणी कमी ॲड करा आणि टिफिनसाठी देखील अगदी झटपट घाईच्या वेळी खूप जास्त मसाले तामझाम न करता झटपट ही मस्त चमचमीत गवारीची भाजी बनवा। आता मी अगदी झटपट अशा मस्त चपात्या बनवून घेत आहे। गरमागरम चपातीसोबत, भाकरीसोबत, फुलक्यांसोबत अगदी कशाबरोबरही तुम्ही ही भाजी एन्जॉय करू शकता। भातासोबत देखील खूप भन्नाट लागते। आता मी ही दुपारच्या जेवणात बनवली आहे, तुम्ही वरण भातासोबत रात्रीच्या जेवणात देखील बनवू शकता किंवा टिफिनसाठी देखील। तर आता मी इथे पटकन ताट वाढवून घेते। मस्त चमचमीत अशी गवारीची भाजी वाढवून घेतली आहे गरमागरम अशी, आणि त्यासोबतच गरमागरम असा हा राईस देखील वाढवून घेतला आहे। अगदी मस्त वाफाळता भात, वाफाळती चपाती, आहा, क्या बात है। सर्व सुख, यापेक्षा जास्त काय हवं असतं या पापी पोटाला। तर म्हणूनच म्हणते, लगेच या अशा गावरान पद्धतीच्या रेसिपी लगेच ट्राय करा। मी या अगोदरही अशा गावरान रेसिपी खूप टाकलेल्या आहे, लिंक शेवटी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि व्हिडिओच्या शेवटी वरती आय बटनवर देखील दिलेली आहे। नक्की चेक करा आणि त्या देखील नक्की ट्राय करा, खूप भन्नाट होतात। तर वेळ न घालवता लगेच एन्जॉय करा। आणि आजचा हा व्हिडिओ, आजची ही भाजी तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच मस्त झणझणीत चमचमीत रेसिपी सोप्यात सोप्या पद्धतीने बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।